संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट ओढवल्यामुळे राज्यासह मेळघाटातील शाळा बंद आहेत। परिणामी यावर्षी शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली नाही। मात्र मेळघाटातील काही उच्च शिक्षित बेरोजगार युवक युवती आपापल्या गावात 4-5 मुलांना एकत्र करून शिक्षणाचे धडे देत आहेत। त्यामुळे शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे काम मात्र सुरूच आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले जात आहे। मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यात कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद आहेत। सोबतच बहुतेक गावात इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्याने ऑनलाईन शिक्षक घेणेही शक्य नव्हते। मात्र चिखलदरा तालुक्यातील जवळपास 830च्या वर उच्च शिक्षित तरुण-तरुणींनी पुढाकार घेत आपापल्या गावातच विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कमी होण्यास मदत होत आहे। गावागावात शिक्षक मित्र चिमुकल्यांना झाडाखाली स्वतःच्या घरात व समाज मंदिरात वर्ग भरवित आहेत। यामध्ये मंगल भूताचतुर, सज्जू काजदेकर, हिराय धिकार, शिवलाल जामुनकर, रोशनी राघोजी येवले, लक्ष्मी काजदेकर, रवीना धुर्वे, लालबा काजदेकर, अक्षय धिकार, अजय धिकार, मावस्कर उईके यांच्यासह जवळपास 830 शिक्षक मित्र 1ली ते 10वी पर्यंत शिकवित आहेत। यासाठी गटविकास अधिकारी प्रकाश पोड, गट शिक्षण अधिकारी सिद्धेश्वर काळुसे, संदीप बोडखे यांची उपक्रमाला सहकार्य लाभत आहे। मेळघाटात शाळा बंद असतानाही उच्च शिक्षित युवक युवतींना पुढाकार घेतल्याने आज विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन मिळत आहे। मात्र या शिक्षक मित्रांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक मदत करण्यात येत नाही। विशेष म्हणजे शाळेचे शिक्षकही बेरोजगार शिक्षक मित्रांना मदत करण्यासाठी पुढे येत नाही। कोरोनाचे संकट त्यात बेरोजगार असे असतानाही मनाचा मोठेपणा दाखवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देत आहेत। याकडे शिक्षकांनीही मनाचा मोठेपणा दाखवत आपल्या वेतनातून आर्थिक मदत करणे गरजेचे आहे, जेणेकरून बेरोजगार शिक्षक मित्रांना कोरोनाच्या संकटात संसाराचा गाडा हाकलण्यासाठी मदत होईल। चिखलदरा तालुक्यातील शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गावातील शिक्षित युवक युवतींमधून शिक्षक मित्रांनी पुढाकार घेत स्वतःच्या घरात झाडाखाली समाज मंदिरात प्रत्येक 4 ते 5 विद्यार्थ्यांना ते 10वी पर्यंत धडे देत आहेत। यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळले जात आहे। नमस्कार, मी संदीप बोडके, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती चिखलदरा। यावर्षी जसं कोरोनाच्या साथीमुळं अद्यापपर्यंत ही शाळा सुरू झाल्या नाही, त्यामुळे महाराष्ट्र शासनानं आणि माननीय शिवसाहेब जिल्हा परिषद अमरावती यांच्या पुढाकाराने अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व शाळेमध्ये शिक्षक मित्र किंवा ऑनलाईन शिक्षण या 2 उपक्रमातून विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता। मेळघाटमध्ये जसं नेटवर्कचं खूप प्रॉब्लेम आहे, मोबाईल कनेक्टिव्हिटी नाही आहे, त्यामुळे आम्ही या पर्टिक्युलर मेळघाट क्षेत्रामध्ये पंचायत चिखलदरामध्ये शिक्षक मित्रांना हाताशी घेऊन विद्यार्थ्यांचं अध्ययन कार्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात यशसुद्धा मिळवलं। जवळपास माझ्या 163 शाळेमध्ये 830 शिक्षक मित्र आज काम करत आहे आणि प्रत्येकांनी आपलं तनमन झोकून विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी प्रयत्न केले। सोबतच शिक्षकांनी जे त्यांना वेळोवेळी फोन करून गाईडलाईन करतात शिक्षक मित्रांना की कसं शिकवायचं, कोणता घटक घ्यायचा, किती तास घ्यायचा, ते त्यांना कंटेंट पुरवतात। आज या सर्व गोष्टीमुळे मेळघाटमधील विद्यार्थी काही प्रमाणात का होईना, परंतु ते आजही शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अद्यापही टचमध्ये आहे। त्यांना अध्ययन कार्य सुरू आहे आणि त्यांचं बेसिक आजही आम्ही पक्क करून ठेवलं आहे। त्यामुळे मी सर्वांचे धन्यवाद देतो, पर्टिक्युलर शिक्षक मित्रांचे की ज्यांनी आम्हाला हो म्हणून त्यांनी सगळ्या काम करण्यासाठी मदत केली। धन्यवाद। SCN न्यूज परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता चूर्णी येथून मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत।